गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. वेलकम टू टीचर फॅक्टरी. आज आपण जे बघणार आहे बाल मानसशास्त्राचं पेपर विश्लेषण बघत आहे. त्यामध्ये 2016चा क्वेश्चन पेपर आपण हाती घेतलाय. मागच्या लेक्चर मध्ये आपण 15 क्वेश्चन आपण कव्हर केले होते. राहिलेले 15 क्वेश्चन भाग 2 मध्ये आपण कव्हर करणार आहे. ओके, तुमचा व्यवस्थितपणे अभ्यास चालू असेल. काही जर तुम्हाला गोष्टी वाटत असतील तर त्या लिहत चला. एखादी गोष्ट आहे आठवत नाही किंवा कन्फ्युजन होत आहे, तुम्ही टेस्ट सिरीज देखील सॉल्व्ह केली असेल तर त्याप्रमाणे तुम्ही जे आहे ह्या गोष्टी घेऊ शकता. पहिला प्रश्न पहा. आता याच्यामध्ये जे की आपण 15 क्वेश्चन्स कव्हर केले आहे, आता 76 नंतर आपण पाहणार आहे. कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी शिक्षकाने विविध पातळीवर करावयाच्या प्रयत्नामध्ये खालीलपैकी कोणते उदाहरण योग्य नाही? तर आपल्याला जे योग्य नाही आहे ते विधान विचारलेलं आहे. पहिलं बघा, चित्र काढणे, वस्तू तयार करणे, विविध प्राण्यांच्या नकला करणे या विविध संधी विद्यार्थ्यांना द्याव्यात. तर हे दिलं पाहिजे, आपल्याला अयोग्य विचारलं आहे. तर पुढे बघू. विविध प्रकारच्या गोष्टी शीर्षकासह लिहिण्यास सांगाव्यात. तर हे देखील बरोबर आहे. पुढचं पाहिलं तर नवीन शब्दांची ओळख करून देताना समानार्थी विरुद्धार्थी शब्द सांगावे. तर तिसरं विधान देखील बरोबर आहे. आता चौथं विधान पाहू. स्वैरकल्पना मनोरंजक वाटतात म्हणून परिकथा, राक्षस कथा मोठ्या प्रमाणात सांगाव्या. आता पहिली गोष्ट तर तुम्हाला कल्पनेमध्ये प्रकार पडतात, त्यामधलाच एक स्वैर कल्पना आहे. तर यामध्ये आपण मनोरंजनासाठी स्वैर कल्पना करत असतो. त्यामध्ये तुम्हाला परिकथा सांगितल्या जाते, कथा, गोष्टी, मनोरंजक गोष्टी सांगितल्या जातात. हे विधान थोडं बरोबर वाटतंय, पण पूर्ण जर वाचत गेलो आपण तर मोठ्या प्रमाणात त्यांना सांगाव्या. तर बघा, स्वैर कल्पना आपण काय करतो, एखाद्या वेळेस कंटाळवाणं आपल्याला काही वाटलं किंवा फारसं बोर होत असलं तर एक आपल्याला क्विक रिफ्रेश होण्यासाठी आपण काय करतो, स्वैर कल्पना घेत असतो. त्यामध्ये मनोरंजक काही कथा असतील, काही गोष्टी असतील, राक्षस कथा देखील येईल. पण त्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे, मोठ्या प्रमाणात सांगाव्या. जास्तीत जास्त प्रमाणात ते सांगितलं तर विद्यार्थी जो आहे त्याच्या आहारी जाईल आणि त्यामुळे काय होऊ शकतो, याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तर हे विधान अयोग्य आहे, कारण इथपर्यंत विधान जे आहे ते बरोबर जात होतं, पण मोठ्या प्रमाणात सांगाव्यात हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे अयोग्य आहे किंवा चुकीचं आहे आणि आपल्याला योग्य नाही तेच विचारलंय, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर येईल. ओके, नेक्स्ट 77 नंबरचा हा एक प्रश्न होता, आयोगाने कॅन्सल केला आहे, त्याचे मार्क्स मिळाले आहे. चुकीचा प्रश्न असल्यामुळे ऑप्शन्स देखील सांगितले नाही. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. अध्ययन वक्रातील पठारावस्थेबाबत खालील विधानं दिलेली आहे, त्यापैकी कोणते विधान योग्य आहे? आता पठारावस्था जेव्हा मी तुम्हाला बॅच मध्ये शिकवली त्याचा ग्राफ सांगितला आहे, कोणत्या अवस्था कोणत्या येतात ते सांगितलं आहे. तर पहिलं विधान वाचू. एखादी गोष्ट शिकताना पठारावस्था केव्हा येईल हे सांगता येते. ठीक आहे, पहिलंच विधान जे काय म्हणते, सांगता येते. आपल्याला योग्य ओळखायचं आहे. तर पहिलं विधान जर पाहिलं, एखादी गोष्ट शिकवताना पठारावस्था केव्हा येते आपल्याला सांगता येईल का? ते आल्यानंतर आपल्याला कळते मात्र की यांच्यामध्ये पठारावस्था आली आहे. तर हे चुकीचं आहे, आपल्याला योग्य शोधायचंय. पठारावस्था एकदाच येते. तर पठारावस्था एकदाच येते असं सांगितलेलं नाहीये. 2 ते 3 वेळापासून सुरुवात होते. पठारावस्था किती वेळा येऊ शकते? 2 ते 3 वेळापासून येऊ शकते असं सांगण्याचा संकेत आहे. तर एकदाच येते हे देखील चुकीचं आहे, आपण योग्य शोधतोय. पठारावस्थेत प्रगती थांबलेली नसते. तर यांनी काय सांगितलंय, पठारावस्थेमध्ये प्रगती थांबलेली नसते. तर नाही, प्रगती इथं पठारावस्थेमध्ये थांबलेली असते किंवा मंदावते. एक शब्द वापरलेला आहे, मंदावते, तर थांबलेली असते. पाहिजे होतं पण यांनी नसते सांगितलं म्हणून हे देखील चुकीचं आहे. नेक्स्ट, पठारावस्थेपूर्वी व पठारानंतर प्रगती होत असते. ठीक आहे, तर पठारापूर्वी किंवा पठारानंतर काय म्हटलेलं आहे, प्रगती होत असते. तर हे विधान बरोबर आहे. बघा, पठारापूर्वी जर पाहिलं तर जलद गतीने अध्ययन होत असते. ठीक आहे, व पठारानंतर जर तुम्ही पाहिलं तर तो काय अंतिम प्रगतीचा टप्पा आपण म्हणतो. इथे जलद प्रगतीचा टप्पा येतो पठारापूर्वी. ओके, म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला शिकायला लागतो एखादा विषय असो किंवा काही कन्सेप्ट असेल, पहिले सुरुवातीला फार जलद गतीने शिकतो विद्यार्थी. पठारावस्था जर त्याच्यामध्ये आली तर पठारावस्थेनंतर मध्ये तो अंतिम प्रगतीच्या टप्प्यामध्ये जात असतो. तर प्रगती होत असते पठारावस्थेच्या पूर्वी, म्हणजे याच्या आधी आणि याच्या नंतर. तर प्रगती काय असते, होत असते. ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर राहील. नेक्स्ट, अर्थबोधा अवस्थेतील माणूस अनेकविधी सहचार संबंध जोडून व तुलनात्मक समानता प्रस्थापित करून
रूपकांचा वापर करून विचार करीत असतो। याच प्रक्रियेला चालना देण्याचे व गतिमान करण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या पद्धतीत केला जातो? तर एक पद्धत सांगितलेली आहे, तर कोणत्या पद्धतीत आहे असं विचारलेलं आहे। प्रतिरूपकता असेल, सायनेटिक्स असेल किंवा क्रमान्वित अभ्यास असेल किंवा भूमिका भिन्न असेल, तर ह्याचं योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 2 आहे। याच्यामध्ये भिन्न भिन्न हे दिलेले जातात। गार्डन यांनी सांगितलेलं आहे, कधी तुमच्या कुठे वाचण्यात आलं तर नक्की हा कन्सेप्ट वाचून घ्या। क्रमान्वित अभ्यास म्हणजे इथं क्रमान्वित तुलना केली जाईल। फॉर एक्झाम्पल क्रमाने काही गोष्टी लावायच्या असेल तर ते यामध्ये, भूमिका विनय म्हणजे याच्यामध्ये भूमिकाच्या रूपामध्ये काही दिलेलं असेल तर ते उदाहरण आहे। ओके, ह्याचं जर योग्य उत्तर पाहिलं ऑप्शन क्रमांक 2 राहणार आहे। ओके, तुलनात्मक असू द्या किंवा समानता प्रस्थापित करण्यासाठी रूपक वापर जर विचार करीत असेल तर तो याच्यामध्ये येईल कायनेटिक्स मध्ये। ओके, नेक्स्ट, लेखन कार्य, चित्रकला, नकाशे काढणे, गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिके करणे, ठीक आहे, खेळ खेळणे इत्यादी सर्व बाबी खालील केलेल्या प्रोजेक्टच्या कोणत्या वर्गीकरणात येते? तर आता काही प्रोजेक्ट दिला आहे, तर कोणत्या याच्यामध्ये येते ते तुम्हाला सांगितलेलं आहे। समस्या प्रधान असेल, निर्मिती प्रधान असेल, आस्वाद असेल किंवा कौशल्य असेल। आता तुम्ही बघा, लेखन कार्य असो, चित्रकला असो, चित्रकला केव्हा येईल आपल्याला चांगलं जेव्हा आपण त्याचा सराव करू, म्हणजे कौशल्य मिळेल तेव्हा। नकाशा काढणे देखील सोपं नाहीये, त्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे गावांचे नाव व्यवस्थितपणे द्यावे लागतात, सो ते असेल, किंवा गृहविज्ञानातील काही प्रात्यक्षिके असतील, प्रात्यक्षिक करावे लागते आपल्याला, त्याप्रमाणे जर हे असेल तर याच्यामध्ये साठी काय लागणार आहे? कौशल्य प्रधान प्रोजेक्ट लागणार आहे। ओके, आता समस्या प्रधान प्रोजेक्ट काय आहे? प्रोजेक्टचे प्रकार दिलेले आहे। आता एखादी तुम्हाला सर प्रोजेक्ट देताना टॉपिक देतात आणि टॉपिक मध्ये तुम्हाला एखादी समस्या देते, समजा कचऱ्याची विल्हेवाट कशी करणार तुम्ही, ह्या समस्या देते, किंवा पाणी अडवा, पाणी जिरवा, ह्या समस्या असतील, तुम्ही कसं वापर करणार, काय करणार ह्या गोष्टी, किंवा पर्यावरणाचा ऱ्हास, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये समस्या दिली जाते, त्यावर प्रोजेक्ट सांगितला जातो। नेक्स्ट आहे निर्मिती प्रधान, याच्यामध्ये जे आहे तुम्हाला तक्ते बनवून जे आहे विज्ञाना रिलेटेड असेल, याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मांडणी करून जे आहे निर्मिती प्रधान प्रोजेक्ट असेल। आस्वाद प्रोजेक्ट, आता याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेत तुम्हाला हा प्रोजेक्ट करावा लागतो। फॉर एक्झाम्पल देशाविषयी काही असतील गोष्टी, ह्या त्या गोष्टी आहे त्या जे आस्वाद प्रोजेक्ट मध्ये, फॉर एक्झाम्पल संतांच्या काही गोष्टी असतील, ठीक आहे, अशा विविध गोष्टी असतील ते तुम्हाला आस्वादात्मक प्रोजेक्ट मध्ये येतील। तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर जे आहे प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 4 असेल। नेक्स्ट, एकाच कवीच्या 2-3 कविता स्वतंत्रपणे शिकवून त्या आधारे कवितेच्या काही काव्य वैशिष्ट्यांचे व काव्यविषयक भूमिकेची जाणीव विद्यार्थ्यांना करून देऊन उदाहरणे व पूरक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे केले जाते? तर तुम्हाला हे सांगायचं आहे कोणती पद्धत आहे। तर याचं उत्तर जर पाहिलं तर समालोचन पद्धत ही आहे। हे जर उदाहरण वाचलं तर समालोचन पद्धत येणार आहे। आता समन्वय पद्धत म्हणजे काय येईल? एखादा विषय आपल्याला शिकवायचा आहे, त्याचा दुसऱ्या विषयाशी आपण सांगड घालून तो विषय आपण पूर्वीचा जो आपल्याला टॉपिक शिकवायचा आहे किंवा विषय शिकवायचा आहे तो मूळ स्वरूपात आपण चांगला शिकवू शकतो दुसऱ्या विषयाची मदत घेऊन। तर समवाय पद्धत त्याला म्हणतात। व्याख्यान पद्धती, आता व्याख्यान पद्धती हे जे आहे ग्रॅज्युएशन लेवलवर फार होत आहे, म्हणजे आर्ट असू द्या किंवा काय, तिथे जे व्याख्यान पद्धतीचा वापर केला जातो। शिक्षक हे भरपूर असं स्पष्टीकरण देतात आणि ते जे स्टुडंट असतात ते कॅप्चर करण्याची त्यांची पॉवर सुद्धा तेवढी असते, तेव्हा ती व्याख्यान पद्धती वापरतात। घटक नियोजन मध्ये घटकांचे नियोजन केले जाते, त्याप्रमाणे इथे शिकवले जाणार आहे। आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2। नेक्स्ट, जेव्हा समस्याचा शोध घेऊन त्याचे निराकरण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तसेच प्राप्त माहितीचे विश्लेषण व वर्गीकरण करून त्यातून संकल्पना विकसित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित केली जाते, तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग केला जातो? तर आता प्रतिमानावर प्रश्न विचारलेला आहे, मागच्या कालच्या पेपरमध्ये सुद्धा प्रतिमानावर प्रश्न आहे। तर मी तुम्हाला आता स्लाइड देखील काही दाखवते, ते तुम्ही नोट डाऊन करा। ओके, वर्तन परिवर्तन प्रतिमान असेल, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान असेल,
व्यक्तिगत विकास प्रतिमान असेल किंवा ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान असेल तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. कारण यामध्ये काय आहे, क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित जर केली जात असेल, काही माहितीचे विश्लेषण असेल, वर्गीकरण असेल तर हे कशामध्ये दिले जाते, आता हे दिलेलं आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, अध्यापन प्रतिमानाचे 4 प्रकार आहेत, ज्ञान प्रक्रियाकरण, व्यक्तिगत, सामाजिक आणि वर्तन. ठीक आहे, यातलं आपलं उत्तर जे आहे ज्ञान प्रक्रियाकरण आहे ते आपण पाहू. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान मध्ये काय दिले जाते, बघा आपल्याला विचारलेलं होतं. ओके, तर ठीक आहे, तर याच्यामध्ये आणखी टाईप पडणारे आहेत ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. कारण की जर तुम्हाला विचारलं असेल सोबत तर उद्मन विचार प्रतिमान जे आहे हिल्डा टाबा यांचा आहे. याच्यामध्ये विचार प्रक्रियेवर भर दिली आहे. कालच्या लेक्चर मध्ये सुद्धा हे दाखवलं होतं. पुच्छा प्रशिक्षण प्रतिमान जर असेल रिसर्च परिकल्पनाच्या निर्मिती व समस्या उकल याच्यासाठी दिलेला आहे. जीवशास्त्र पुच्छा प्रतिमान जर असेल तर ते जे आहे जोसेफ यांनी सांगितलेलं आहे, जीवशास्त्रीय पुच्छेस चालना मिळते त्यामध्ये. नंतर आहे संबोध साध्यता प्रतिमान जर असेल तर जोराम ब्रुनर संबोध साध्य करणे हे सांगितलेलं आहे ह्यामध्ये. ओके, नेक्स्ट जर पाहिलं बोधात्मक विकास प्रतिमान जर पाहिलं तर जीन पियाजे यांचं आहे. ओके, व इतर बौद्धिक विकास करणे याच्यामध्ये दिलं आहे. अग्रत जर पाहिलं, अग्रत म्हणजे आधी संघटक प्रतिमान जर असेल डेव्हिड आसुबेल यांनी माहिती संग्रह करणे हे सांगितलं आहे. स्मरणशक्ती प्रतिमान जर असेल तर जेरी ल्युकस यांनी सांगितलंय किंवा लेविन असेल किंवा इतर स्मरणशक्तीबद्दल चालना देणे. ठीक आहे, ह्या गोष्टी जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये मिळेल आहे. तर अधिक देखील तुम्हाला माहिती देण्यामागचं कारण आहे की पुढचा जर आयोगाने प्रश्न विचारला तर तुम्हाला हा हँडल करता आला पाहिजे. ओके, त्याचं उत्तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन जाण्यापूर्वी पहा, ही प्रतिमाने शालेय विषयाची संबंधित असून त्यांचे प्रमुख उद्दिष्ट ज्ञानात्मक, वैचारिक व बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे हा आहे. ठीक आहे, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. नेक्स्ट पहा, खालीलपैकी अस्थिव्यंगाची कोणती कारणे आहेत. तर पहा, अस्थिव्यंगाची कार्य म्हटलं तर आपल्याला ते लक्षात घ्यावं लागेल. पहिलं जर पाहिलं तर पोलिओ येते का, तर हो. पुढचे आपल्याला ऑप्शन्स वाचायची पण गरज नाही, लगेच आपण होवर टिक करून समोर निघू शकतो. ठीक आहे, मायस्थेनिया किंवा पाठीच्या मणक्यातील मारा असेल. ठीक आहे, हाडांचा क्षयरोग सुद्धा येतो, कुष्ठरोग सुद्धा येतो. ऑस्टिओमायलिस सुद्धा येते. लकवा येणे, ठीक आहे, ते पॅरालिसिस टाइप मध्ये म्हणता येईल. किंवा संधिवात असेल, संधिवातचा सुद्धा प्रकार याच्यामध्ये येतो. तर हे जर पाहिलं तिन्ही पण येत असतील तर वरील सर्व आपलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये जाणार आहे. ओके, नेक्स्ट. ठीक आहे, नियतता व्यवस्थापन प्रतिमान जर पाहिलं, आत्मनियंत्रित शैथिल्य प्रतिमान असतील, मानसिक तणाव कपातीकरण प्रतिमान असतील किंवा आत्मविश्वास प्रशिक्षण प्रतिमान असतील आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान ही सर्व प्रतिमाने खालीलपैकी कोणत्या कुलात समाविष्ट आहे. म्हणजे बघा, आता जर तुम्ही पाहिलं ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान आपण पाहिलं होतं, व्यक्तिगत विकास प्रतिमान पाहिलं होतं, वर्तन परिवर्तन प्रतिमाने पाहिलं होतं किंवा सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान पाहिलं होतं. पण आता यामध्ये काय दिलेलं आहे, यांचे सब पॉइंट दिलेले आहे. ठीक आहे, यामध्ये असणारे यांचे सब पॉइंट आधीच दिलेले आहे. आता हे कोणत्या गटातलं आहे आपल्याला हे विचारलेलं आहे. ठीक आहे, जर तुम्ही याचं योग्य उत्तर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक 3 येईल, वर्तन परिवर्तन प्रतिमान. तर आता कसं येईल ते मी तुम्हाला सांगते समोरच्या स्लाइड मध्ये. वर्तन परिवर्तन प्रतिमान मध्ये पहिलं पहा, नियतता व्यवस्थापन प्रतिमान येतो, ते स्किनरने सांगितल्याप्रमाणे. आत्मनियंत्रण असेल, ओके, मानसिक तणाव असेल, आत्मविश्वास प्रशिक्षण असेल, निसंवेदीकरण असेल किंवा प्रत्यक्ष प्रशिक्षण प्रतिमान असेल, ह्या सर्व गोष्टी जे आहे वर्तन परिवर्तन मध्ये येतात. पण त्यांचे तुम्ही ऑथर देखील लक्षात ठेवा, म्हणजे जे की मानसशास्त्रज्ञ आहे, कारण इथे मानसशास्त्रज्ञ बदललेले 2 स्किनर आहे.
तर ह्या गोष्टी लक्षात असण्यासाठी ही स्लाइड तुम्हाला दाखवण्यात येत आहे, तर हे सुद्धा लक्षात घ्या. पहा, विद्यार्थ्यांच्या भावनिक व सामाजिक वर्तन परिवर्तन करून त्यांचा विकास करणे या प्रतिमानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. काय आहे? सामाजिक वर्तन परिवर्तन मध्ये विकास करून आणायचा आहे आणि भावनिक सुद्धा. उदाहरणार्थ संयमाने वागणे, तणाव परिस्थितीतही समतोल राखणे, आवश्यक तेथे पुढाकार घेऊन काम करणे. तर हे जे आहे वर्तन परिवर्तन प्रतिमांमध्ये शिकवले जाते. किंवा आपण पुढाकार घेतला पाहिजे, किंवा समन्वय साधणे, किंवा समतोल राखणे, कंट्रोल आपण कसं राहू शकतो. भावनिक सामाजिक वर्तन परिवर्तन मध्ये ह्या गोष्टी सांगितल्या जातात. तुम्हाला पॉइंट दिले आहे, ते पॉइंट तुम्ही नोट डाऊन करू शकता. नेक्स्ट, सर्वसमावेशक शिक्षण आणि एकात्मिक शिक्षण यामधील फरकाचे कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला एक फरकाचं विधान दिलेलं आहे, तर ते विधान कोणतं बरोबर आहे आपल्याला हे सांगायचं आहे. सर्वसमावेशक शिक्षणात विद्यार्थी सामूहिकरित्या अध्ययन करते. सामूहिकरित्या करेल का? बघा, बरोबर विधान शोधायचं आहे. एकात्मिक शिक्षण विशेष उपकरणाची सोय नसते. तर असं सांगितलेलं आहे, एकात्मिक शिक्षण म्हणजे आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा त्यामध्ये आहे विशेष उपकरणाची सोय नसते. तर असं काही नाही आहे. ओके, हे देखील चुकीचं आहे. नेक्स्ट, सर्वसमावेशक शिक्षणात अभ्यासक्रमात बदल असतो. तर हे विधान जे आहे बरोबर आहे. कारण जर आता पाहिलं, सर्वसमावेशक शिक्षण जर द्यायचं असेल तर त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला बदल आढळतो. त्यांचा बाकीच्यांचा अभ्यासक्रम जे आहे तो वेगळा असतो. एकात्मिक शिक्षणात विद्यार्थी वैकसिकरित्या अध्ययन करतात. तर हे देखील चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधान विचारलेलं आहे, किंवा या दोघांच्या तुलनेमधील फरकाचं जे कोणतं विधान असेल ते विचारलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर जाणार. नेक्स्ट, व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल खालील दिलेल्या विधानातून कोणते विधान योग्य आहे असं विचारलेलं आहे. व्यक्ती अभ्यास, तर ऑप्शन पहिलं पहा, व्यक्तीच्या भविष्य काळातील वर्तनाचा अभ्यास केला जातो. योग्य विधान विचारलेलं आहे. आता बघा, हे काही व्यक्तीच्या भविष्य काळातील वर्तनाचा अभ्यास केला जातो का? तर पुढचं विधान वाचून घ्यायचं. अशा वेळी ही पद्धत व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. तर पहा, व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल जर तुम्ही विधान पाहिलं तर याची हे टेस्ट असते एका प्रकारची. तर ही पद्धत जी आहे व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाणारी एक काय आहे पद्धत आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे. जर तिसरं पाहिलं, या पद्धतीच्या रेखांश उपगमामध्ये समान वयोगटाच्या अनेक मुलांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, रेखांश उपगम पाहू. नंतर आहे, या पद्धतीच्या अक्षांश उपगमामध्ये व्यक्तींच्या जन्मापासून वर्तन अभ्यासलेले असते. ठीक आहे, तर हे जर तुम्ही पाहिलं, ओके, ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 पाहिलं तर हे काय आहे, वैकसिकच्या रिलेटेड आहे. ठीक आहे, रेखांश उपक्रम आणि अक्षांश उपक्रम ह्याच्यामध्ये जे आहे वैकसिकच्या बाबतीत आहे. आपल्याला व्यक्ती अभ्यासा पद्धतीबद्दल विचारलं होतं, तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जाणार आहे. नेक्स्ट, व्यक्तीत आढळणाऱ्या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे हिप्पोक्रेट्सने व्यक्तीचे खालीलपैकी कोणते वर्गीकरण दिलेले आहे? तर तुम्हाला हा मानसशास्त्रज्ञ माहित पाहिजे. गुणवैशिष्ट्यावर त्यांनी वर्गीकरण केले आहे, ते वर्गीकरण माहित पाहिजे. मी तुम्हाला याचा चार्ट दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला याचं उत्तर सांगते. ऑप्शन क्रमांक 1 आहे. ठीक आहे, सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विष्ण, हे त्याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. तर हिप्पोक्रेट्स यांनी दिलेले व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण ऑप्शन क्रमांक 1 आहे. तरी आपण पूर्ण चार्ट बघू की काय सांगतो आपल्याला. तर पहा, व्यक्तिमत्वाचे प्रकार पडणार आहे. हिप्पोक्रेट्स यांनी शरीरातील 4 द्रवांवर आधारित केलेले आहे. हे लक्षात असू द्या की त्यांचा पॉइंट काय होता किंवा घटक काय होता. हिप्पोक्रेट्स यांनी केला आहे, मानसशास्त्राने केलेला आहे, वर्गीकरण माहित आहे, पण कोणत्या आधारे? शरीरातील 4 द्रवांवर केला आहे. ते असेल सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही किंवा विष्ण. नंतर दिलेला आहे केशमठ.
केशमर यांनी सांगितलेल्याप्रमाणे जे पहिलं वर्गीकरण, तर ते पुढचं तुम्हाला वर्गीकरण लक्षात ठेवायचं आहे. शेल्डर यांनी सांगितलेले 3 आहे. कार्ल युंग यांनी सांगितलेलं आपण व्यक्तिमत्व विकास भाग 1 मध्ये पाहिलाय, अंतर्मुखी किंवा बहिर्मुखी आहे, किंवा स्प्रिंगर यांनी सांगितलेला हा चार्ट तुम्ही लिहून घ्या. ओके, नेक्स्ट जर पाहिला तर फॅडर्सच्या आंतरक्रिया विश्लेषणात निरीक्षण पद्धत बद्दल खालील कोणती बाब जी आहे अयोग्य आहे, अयोग्य बाब जर विचारली आहे तर पहा, पहिला, वर्गामध्ये निरीक्षण शिक्षक व विद्यार्थी दोघेही स्पष्टपणे दिसतात असे बसावे. तर हो, हे बसलं पाहिजे. आपल्याला अयोग्य विचारलं आहे, कारण आता वर्गामध्ये अध्यापन असेल तर शिक्षक आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी दिसतील. शिक्षकांना वर्तन प्रकाराची यादी पाठ असावी, तर हे वर्तन प्रकाराची जी आहे यादी पाठ असली पाहिजे, कारण आपल्याला त्यांचं गुण करावं लागतात विद्यार्थ्यांचे. त्यामुळे प्रत्येक 5 सेकंदामधील कृतीची नोंद करावी. तर प्रत्येक 5 सेकंद मध्ये जर आपण कृतीची नोंदच करत बसलो तर मग कधी शिकवणार, तर हे चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 3. तर असं उत्तर मिळाल्यावर पुढचं वाचण्याची गरज नसते. नेक्स्ट, परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी नीट शिकवलेले नाही, शिक्षकांचे पेपर कडक तपासले असते, असं जर आपण काही कारण देत असो तर ते काय असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे आपलं चूक न मानता आपण दुसऱ्यांवर थोपून देतो, ते म्हणजे येईल प्रेक्षेपण. ओके, ऑप्शन क्रमांक 3. बाकी जे आहेत विधानं मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये 1-2 पेपर विश्लेषण मध्ये समजून सांगितले आहे. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. ब्रुनर यांनी मांडलेल्या बौद्धिक विकासात्मक अनुदेशन, ठीक आहे, उपपत्तीचे खालीलपैकी कोणते गुण वैशिष्ट्य नाही? तर नाही आपल्याला विचारलेलं आहे, तर कोणता आहे आपल्याला ह्या तरी गोष्टी माहित पाहिजे. तर पहा, अध्ययन पूर्व रचना हे जे आहे येते अनुदेशन उपपत्तीमध्ये. ज्ञानाची रचना देखील येते आणि क्रम देखील येतो, म्हणजे ह्या 3 गोष्टी येतात. आपल्याला काय विचारलेलं, वैशिष्ट्य नाही, तर वर्तन हे वैशिष्ट्य नाही, म्हणजे आपल्या क्वेश्चनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. मग वर्तन हे कोणाचं आहे? स्किनरचं आहे. हे देखील तुमचं लक्षात असलं पाहिजे. ओके, बाकी ह्या ज्या 3 आहे अनुदेशनाच्या आहेत, ब्रुनर यांनी मांडलेल्या आहेत. ओके, असं जे आहे डायग्रामॅटिकल काढून सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता. आपण 61 ते 90 क्वेश्चन्स पाहिले. भाग 1 आणि भाग 2 करण्यामागचं कारण आहे की तुम्हाला काही स्लाइड दाखवायच्या होत्या, एक्स्ट्रा स्लाइड ज्या आहेत त्या दाखवल्या, तुम्हाला लिहून घ्या त्या, कारण की आपण जेव्हा स्वतः हातातून लिहितो तेव्हा फारसा फरक पडतो. ओके, थँक्यू सो मच.